ऐकलात का? टीव्ही पाहताना किंवा थोडीशी भूक असते तेव्हा आपण काहीही खातो, तर तसं न करता माझ्या वहिनीने ही एकदा सॅलड दिलं होतं हे वालं. तर त्यानंतर हे माझं खूप फेवरेट आणि ऑलवेज मला भूक लागली तर मी हेच बनवून खाते. ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर चला बघूया. इन डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण तसं नाही. मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे म्हणून थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य थोड्या प्रमाणात कॉर्न घेतलेत, ते मी शिजवून घेतलेत आणि शिजवताना मीठ टाकले. त्याचनंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे टोमॅटो, कांदा आणि काकडी. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही बीट किंवा काही ॲड ऑन करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा स्किप करायचं तेही करू शकता. ह्याला बारीक कट करून घेतलेलं आहे, बारीक असं. त्यानंतर ह्याच्यात जाणार आहे मीठ, काळी मिरी पूड, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हळद जाणार आहे आणि आमचा घरगुती घाटी मसाला टाकणार आहे मी. कॉर्न शिजवून एका वाटीत काढून घेतलं आहे आणि थोड्याशा पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये हे परतवून घेणार आहे. तुम्हाला जर हे करायचं नसेल, परतवायचे नसतील तर तुम्ही ते तसेच घेतलात तरी चालेल, पण मी परतवून घेते नेहमी. त्यानंतर त्याच्यात जाणार आहे घाटी मसाला. मगाशी जे दाखवलेले मसाले आहेत ते सगळे घालणार आहे. त्याच्यात होता घाटी मसाला, काळी मिरी पूड, काश्मीरी लाल तिखट आणि मीठ थोडंसं. ह्याला 2 ते 3 मिनटं परतवून घेणार आहे, कारण एकदम मसाले त्याला कोट होतात म्हणून. त्याचनंतर ते काढून घेतलं आहे आणि नंतर लसूण घेतलेली आहे, पुदिना घेतला आहे 4 ते 5 पानं. त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे. लसूण मी ठेचून घेणार आहे चांगलीच आणि पुदिना आणि कोथिंबीर बारीक अशी कट करून घेणार आहे. दही घ्यायचं 1 वाटी. दह्याची क्वांटिटी तुम्ही जास्त कमी घेऊ शकता. त्यानंतर त्याच्यात ब्लॅक पेपर, तसेच चिली फ्लेक्स घेतलेत आणि पुदिना आणि मगाशी कापून ठेवलेली कोथिंबीर ती घेणार आहे. आणि घरात होतं अवेलेबल त्यामुळे ऑलिव्ह ऑइल घेतलं आहे. तुमच्याकडे नसेल इन केस तर तुम्ही घरातले कुठलंही खाण्याचे तेल घेऊ शकता. मी घरात होतं म्हणून वापर केला आहे. नीट मिक्स करायचं आहे सगळं. त्यानंतर एका बाउलमध्ये ते मगाशी उकडवून घेतलेले आपल्याला कॉर्न टाकायचे आहेत. कांदा, टोमॅटो आणि शेंगदाणे घेतलेत आणि मगाशी मिक्स केलेलं मिश्रण आहे ते घेतलं आहे आणि सगळं नीट एकजीव करून घेतलं आहे. काय नाही, आपली तयार आहे सॅलडची रेसिपी. त्याच्यावरती कोथिंबीर भुरभुरणार आहे आणि खूप छान एकदम क्रीमी. असं काही वाटतच नाही की आपण हेल्दी काहीतरी खातोय. असं वाटतं की आपण काहीतरी पास्ता वगैरे असं खातो ना, तसं लागतं. तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती. 10 ते 15 मिनटातच होते. मी तुम्हाला इन डिटेल दिला आहे व्हिडिओ, एक स्टेप्स दिली आहे नीट. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.